राज्यातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेऊया 7च्या 70 बातम्यांमधून। वरळी डोममध्ये होणाऱ्या विजयी मेळाव्यासाठी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची एकत्र तयारी सुरू। मनसे नेते आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज मेळावा स्थळी जाऊन आढावा घेणार। 5 तारखेला वरळी डोममध्ये होणाऱ्या ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर नाशकात मनसेची बैठक। 5 तारखेच्या मेळाव्यासाठी किती लोक जाणार, काय नियोजन असेल या संदर्भात बैठक। 5 तारखेच्या ठाकरे बंधूंच्या विजय मेळाव्याची आणखी एक पत्रिका समोर। विजयी मेळाव्याला आवर्जून उपस्थित राहण्याचं ठाकरे बंधूंचं आवाहन। वरळी डोमच्या बाहेर ठाकरेंच्या शिवसेनेकडून बॅनरबाजी। राज ठाकरेंकडून केलेल्या आवाहनाला ठाकरेंच्या शिवसेनेकडून हरताळ। कोणत्याही पक्षाचा बॅनर किंवा झेंडा आणण्यात किंवा लावण्यात येऊ नये, मनसेनं केलं होतं आवाहन। ज्यांनी बॅनर लावला त्यांना ठाकरेंची शिवसेना समजते। दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये कुठलाही श्रेयवाद नाही, मनसे नेते अविनाश जाधव यांचं वक्तव्य। राज ठाकरेंच्या घातपाताचा उद्धव ठाकरेंचा कट होता। रामदास कदम यांचा खळबळजनक आरोप। राज ठाकरेंच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहिल्याचंही वक्तव्य। राज ठाकरेंनी चालवली कार्यकर्त्यांची नवीन गाडी। सीट बेल्ट शिवाय गाडी चालवायची नाही, राज ठाकरेंची कार्यकर्त्याला तंबी। गृहमंत्री अमित शहा आज पुण्याच्या दौऱ्यावर। अमित शहांच्या हस्ते पहिले थोरले बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचं उद्घाटन होईल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात दाखल। आज पुण्यातल्या विविध कार्यक्रमांना ते उपस्थिती लावतील। पुण्यात राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतल्या थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याचं आज अमित शहांच्या हस्ते अनावरण। मात्र मंचावर बसण्यास मज्जाव करण्यात आल्यानं मस्तानीच्या वंशजांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। ठाण्यात परप्रांतीय दुकानदाराकडून मराठी ग्राहकाला मारहाण। ग्राहक रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल। मारहाण करणाऱ्या दुकानदाराची माजी खासदार राजन विचारेंनी दुकानदाराला कार्यालयात बोलावून माफी मागायला लावली। ठाण्यातील मारहाण हा वाद अमराठी मराठी असा नाही, खासगी कारणावरून वाद आणि मारहाण। आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। ज्या विषयाशी माझा संबंध नाही त्या संदर्भात मी बोलत नाही। दिशा सालियन प्रकरणावर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया देणं टाळलं। हा विषय राजकीय आरोपांचा नसून दिशा सालियनच्या वडिलांचा। 16 तारखेच्या सुनावणीत काय होतं ते बघू। सालियन प्रकरणावर नितेश राणेंची प्रतिक्रिया। अलीकडेच केलेल्या छाननीनंतर लाडकी बहीण योजनेतून 2289 महिलांना वगळलं। महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांची लेखी उत्तराद्वारे विधानसभेत माहिती। विधान परिषदेत अंमली पदार्थांच्या तस्करीवर विस्तृत चर्चा। राज्यासमोर नव्या हायड्रो गांजाच्या तस्करीचं मोठं आव्हान आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा। ड्रग माफिया नवीन चिचकरने ऑस्ट्रेलियात बेट खरेदी करून केली हायड्रो गांजाची निर्मिती। तस्करीत पोस्टाचे कर्मचारी, पोलिसांचाही सहभाग, तर शेवटच्या स्टेजचा कॅन्सर झालेल्या महिलांचाही तस्करीसाठी वापर। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। हायड्रो गांजा तस्करीतील पोलिसांचं निलंबन आणि बडतर्फी। विधान परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी माहिती दिली। आदित्य ठाकरेंनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची भेट घेतली। वरळीतील जलकुंभाची पुनर्बांधणी करण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे केली आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते उद्या भंडारा बायपास महामार्गाचं उद्घाटन। मात्र पहिल्याच पावसात या महामार्गाच्या कडा वाहून गेल्यानं अर्धवट काम झालेल्या महामार्गाचं उद्घाटन होऊ देणार नाही। काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंचा इशारा। अलिबाग वडखळ राष्ट्रीय महामार्गाच्या डांबरीकरणासाठी 22 कोटी 14 लाख रुपयांचा निधी मंजूर। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, आमदार महेंद्र दळवी, महेश बालदी, माजी आमदार सुभाष पाटील, आस्वाद पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली। अलिबाग वडखळ रस्ता चौपदरीकरणासाठी आमदार महेंद्र दळवींकडून प्रयत्न। पुढील आठवड्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेऊन रस्ता चौपदरीकरणाचा मार्ग मोकळा करणार। आमदार दळवींची प्रतिक्रिया। विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांच्याकडून एसटीच्या दुरावस्थेचा प्रश्न उपस्थित। एसटी थांब्यांवरील खाद्यपदार्थ, शौचालयांची स्वच्छता, गाड्यांच्या कमतरतेवर परबांकडून बोट। खासगी बस प्रवाशांना घेण्यासाठी अथवा उतरवण्यासाठी थांबवण्यात येते, त्या
त्यावेळी प्रवाशांना बसमध्ये चढण्या उतरण्यासाठी जेवढा वेळ लागेल त्या कालावधीत संबंधित वाहनांवर पार्किंगची कारवाई करू नये, परिवहन विभागाचे आदेश. राज्यात पवन ऊर्जा क्षेत्रातील 4284 मेगावॉट पैकी 2150 मेगावॉटचे प्रकल्प हे धाराशिव, बीड आणि लातूर जिल्ह्यात प्रस्तावित. सर्वाधिक गुंतवणूक धाराशिव जिल्ह्यात. वाळूच्या 24 तास वाहतुकीला परवानगी, महसूल मंत्र्यांची विधानसभेत घोषणा. वाळू उत्खननाला मात्र सकाळी 6 ते सायंकाळ 5 पर्यंतच परवानगी असेल. घनसावंगी तालुक्यातील समृद्धी शुगर्स कारखान्यानं शेतकऱ्यांच्या ऊसाची एफआरपी थकवली असल्यास कारखान्यातील साखर आणि अन्य उत्पादनांच्या विक्रीतून ऊस उत्पादकांना थकबाकी द्यावी. सहकार आयुक्तांचे आदेश. पंढरपूरमधील व्हीआयपी दर्शन बंदीच्या आदेशाचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पालन. शिंदेंनी मुखदर्शन घेतल्यानं सामान्य भाविकांची दर्शन रांग सुरूच. पंढरपुरातील वाळवंटाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून पाहणी. परिस्थितीचा त्यांनी आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पंढरपूरमध्ये भाजप आमदार समाधान आवताडेंच्या बुलेटवर बसून त्यांनी यात्रेची पाहणी केली. टेंभुर्णी पंढरपूर मार्गावर पंढरपूरला जाणाऱ्या पालखीतील वारकऱ्यांना अल्पोपहार वाटप आणि वैद्यकीय सेवा. शरद पवारांच्या निलेश लंकेंकडून वारकऱ्यांची सेवा. कौंडण्यपूरमधून निघालेली रुक्मिणी मातेची पालखी पंढरपुरात दाखल. पौर्णिमेच्या दिवशी रुक्मिणी माता आणि विठुरायाची भेट होणार. यावेळी सासूरवाडीचा आहेर विठुरायाला दिला जाईल. सोलापूरच्या माळशिरस तालुक्यातील तोंडलेत संत ज्ञानेश्वर महाराज आणि संतश्रेष्ठ सोपान काका महाराजांच्या भेटीचा सोहळा. लाखो वारकऱ्यांनी अनुभवला बंधू भेटीचा सोहळा. बुलढाण्यातून 16,000 वारकऱ्यांना घेऊन विठ्ठल रुक्मिणी दर्शन एक्सप्रेस रवाना. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी दाखवला हिरवा झेंडा. आषाढी वारी पालखी सोहळ्यामध्ये भाजपचे नेते प्रीतम म्हात्रेंचा कुटुंबियांसोबत सहभाग. माऊली तुकाराम म्हणत पायी दिंडी. माऊलींच्या जयघोषात प्रीतम म्हात्रेंचा पालखी सोहळ्यात सहभाग. सोलापूरच्या उघडेवाडीमध्ये माऊलींच्या पालखीच्या रिंगण सोहळ्यादरम्यान चौकदाराकडून महिला वारकऱ्याला धक्काबुक्की. डोक्यावर तुळस घेऊन चालणारी महिला खाली पडली. याचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे चोपदार बाळासाहेब यांचा आणखी एक व्हिडिओ समोर. वारकऱ्यांना दम देतानाचं या व्हिडिओतून समोर आलंय. नाशिकसह परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. गंगापूर धरणातून 3716 वेगानं पाण्याचा विसर्ग. रामकुंड परिसरातील छोटे मोठे मंदिर पुन्हा पाण्याखाली, तर दुतोंडा मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पुराचं पाणी. नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आलाय. पुरात तरुणांची सुरक्षा, रक्षकांसमोरच स्टंटबाजी. प्रशासनानं वारंवार आवाहन करूनही जीव धोक्यात घालत तरुणांची स्टंटबाजी. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस. प्रवरा नदी पात्रात 1000 क्युसेकनं विसर्ग सुरू. आणि आत्ताची एक महत्त्वाची अपडेट समोर येते. ठाकरे बंधूंच्या मराठी मुद्द्यावरच्या विजयी मेळाव्यात शरद पवार हे सहभागी होणार नाहीयेत. शरद पवारांऐवजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जातील. नियोजित कार्यक्रमामुळे जाणार नसल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलंय. राज उद्धव ठाकरे एकत्र आले तरी त्यामुळे महाविकास आघाडीला अडचण नाही असं वक्तव्य शरद पवारांनी केलं होतं. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळही विजयी मेळाव्यात जाणार आहेत. आदित्य ठाकरे, अमित ठाकरे यांची देखील मेळाव्यात उपस्थिती राहील. वरळीच्या एनएससीआयच्या डोममध्ये हा विजयी मेळावा होईल. मला आमच्या पक्षाचे अध्यक्ष जयंत पाटील हे काल मला भेटले होते आणि ते म्हणले होते की या सगळ्या कामात आम्ही सहभागी होणार आहोत. त्या पक्षाचा अध्यक्षाचा निर्णय हा आम्हाला शिरसावंदी असतो. माझे कार्यक्रम दुसरीकडे आहे. आणि बातम्यांचा वेगवान आढावा आपण सुरू ठेवूया. अकोल्याच्या कावसा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या धामणा बुद्रुक गावातील एकाचा कॉलरा आजारामुळे मृत्यू. या गावात आरोग्य विभागाच्या पथकाकडून भेटी. दूषित पाणी प्यायल्यानं विष्णू बद्रे यांना कॉलराची लागण झाली होती.
अलिबाग तालुक्यातील कामार्ली गावातील स्वाती नागावकर या महिला शेतकरी ड्रोन पायलट बनल्या. RSRF कंपनीच्या प्रशिक्षणातून ड्रोन उडवण्याचं कौशल्य त्यांनी आत्मसात केलं. गेल्या वर्षभरात 70 पेक्षा अधिक शेतांवर त्यांनी खतांची फवारणी केली आहे. भंडाऱ्याच्या पवनीत पाईपलाईन फुटली, त्यात मशीनवरील ट्रान्सफॉर्मर देखील जळाल्यानं 3 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडून नागरिकांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. मनमाडच्या वखार महामंडळाच्या गोदामातून गायब झालेल्या कापसाच्या गाठी सापडल्या. मनमाडच्या पानेवाडी आणि पांझणदेव शिवारात ह्या तारण ठेवलेल्या 7,44,00,000 कापसाच्या गाठी सापडल्या. नेमक्या त्या तिथे कशा गेल्या, कुणी नेल्या, याबाबत आता तपास सुरू आहे. गोंदिया जिल्हा परिषदेच्या एका अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालाय. महिला अधिकाऱ्याला वारंवार फोनवर मेसेज करून आणि पाठलाग करून त्रास दिल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला. चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात बोढरे शिवारात एकाची हत्या. गावातील राजकीय वादातून अपहरण करून डोक्यात गोळ्या घालून हत्या. पोलीस तपासातून माहिती समोर आली आहे. वाशिमच्या वनोजा कारंजा दरम्यान समृद्धी महामार्गावर कारला अपघात झाला. दोघांचा याच जागीच मृत्यू झालाय तर 3 जण गंभीर जखमी झालेत. पुण्यावरून नागपूरच्या उमरेडला ही कार जात होती. चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यानं अपघात झाला. मुंबईतून अलिबागमध्ये आलेल्या महिलेवर अत्याचार. व्हिला पार्टीत महिला नशेत होती, त्याचाच फायदा घेत तिच्याच ग्रुपमधील एकानं अत्याचार केला. भंडाऱ्यात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना भाजप पदाधिकाऱ्यांचा घेराव. रस्त्याच्या अर्धवट कामांबाबत विचारला जाब. यावेळी गैरहजर अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालत केला निषेध. ठाकरे बंधूंच्या मराठी मुद्द्यावरच्या विजयी मेळाव्यात शरद पवार नसणार. शरद पवारांऐवजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील जातील. नियोजित कार्यक्रमामुळे जाणार नसल्याचं शरद पवारांचं स्पष्टीकरण. दिल्लीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रांत प्रचारकांच्या 3 दिवसीय बैठकीला सुरुवात झाली आहे. सरसंघचालक मोहन भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार. स्वदेशी स्रोतातून 1.5 लाख कोटींच्या संरक्षण खरेदीला मान्यता मिळाली आहे. संरक्षण खरेदी परिषदेचा बैठकीत मोठा निर्णय. स्वदेशी डिझाईन विकासाला चालना देण्यासाठी प्रस्तावांना मंजुरी. डोनाल्ड ट्रम्प यांचे बिग अँड ब्युटिफुल बिल मंजूर. लोकप्रतिनिधी गृहातील 218 विरुद्ध 214 मतांनी विधेयक मंजूर झाले. आज ट्रम्प यांची विधेयकावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. बिग अँड ब्युटिफुल या नव्या कायद्यामुळे अमेरिकेत आरोग्य सेवेवरचा खर्च आता कमी होईल. 1.25 कोटी गरिबांचं आरोग्याचं कवच गळून पडणार. शिवाय अन्नधान्याची सवलत देखील बंद होईल. इस्रायलकडून इराणच्या रहिवासी भागात हल्ले. इस्रायलकडून सुरू असलेल्या हल्ल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. हिमाचल प्रदेशातील मंडीमध्ये ढगफुटीमुळे नागरिकांची तारांबळ. मात्र मंडीच्या खासदार कंगना रनौत बेपत्ता. काँग्रेसच्या जयराम ठाकूर यांची टीका. मुसळधार पावसामुळे छत्तीसगडच्या बस्तरमधील चित्रकूट धबधबा प्रवाहित झालाय. धबधबा पाहण्यासाठी पर्यटक सध्या मोठी गर्दी करत आहेत. भूस्खलनामुळे केदारनाथ धामहून परतणारे भाविक सोनप्रयाग स्लाइड झोनमध्ये अडकले. SDRF कडून 40 भाविकांना वाचवण्यात आले. चीनमध्ये पूरस्थिती. पुरात अडकलेल्या व्यक्तीची ड्रोनद्वारे सुटका. शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या ड्रोननं जीव वाचवण्यात आला. हर हर महादेवाच्या जयघोषात कालपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात झाली आहे. भारताच्या कानाकोपऱ्यातून हजारो भाविक भोलेबाबाच्या दर्शनासाठी दाखल. भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला आज रेडिओच्या माध्यमातून संवाद साधणार. बंगळुरूच्या UR राव सॅटेलाइट सेंटरशी दुपारी 3:45 ते संपर्क साधतील. 200 कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला मोठा धक्का. दिल्ली उच्च न्यायालयानं जॅकलिनची याचिका फेटाळली. क्योंकि सास भी कभी बहू थी या प्रसिद्ध हिंदी मालिकेला 25 वर्ष पूर्ण झाली. या मालिकेत तुलसीची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या भाजप नेत्या माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींकडून सोशल मीडियावर इमोशनल पोस्ट शेअर. निलेश साबळे गर्विष्ठ. राशीचक्रकार शरद उपाध्येंची पोस्ट. चला हवा येऊ द्या मधून मला डच्चू दिलाय ना मला काढलंय, मी स्वतःहून बाहेर पडलो. शरद उपाध्येंच्या आरोपांना निलेश साबळेंचं उत्तर.
भारताविरुद्ध इंग्लंडच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात शुभमन गिलचं दमदार द्विशतक. कसोटी क्रिकेटमध्ये शुभमनचं पहिलंच द्विशतक, तर गिलच्या खेळीनं भारतीय संघानं रचला धावांचा डोंगर. दुसऱ्या कसोटीत शुभमन गिलच्या द्विशतकाच्या जोरावर भारताचा 587 धावांचा डोंगर. गिलनं ठोकल्या 269 धावा. दुसऱ्या दिवस अखेर इंग्लंड 3/77 धावा. शुभमन गिलनं काल विक्रमांचा पाऊस पाडला. 30 चौकार आणि 3 षटकारांच्या साहाय्यानं त्याने 269 धावांचा विक्रम केलाय. भारतीय क्रिकेटपटू आणि भारतीय कर्णधार म्हणून इंग्लंडमधल्या त्याच्या सर्वाधिक धावा आहेत. भारताच्या पहिल्या डावात शुभमन गिलशिवाय रवींद्र जडेजानं 89 आणि यशस्वी जयस्वालनं 87 धावा ठोकल्या, तर वॉशिंग्टन सुंदरनंही 42 धावा केल्यात. दुसरा दिवस अखेर आकाशदीपनं 2 आणि सिराजनं 1 बळी घेत इंग्लंडची 3/77 अशी अवस्था केली. भारतात होणाऱ्या आशिया कप हॉकी स्पर्धेत खेळण्याची पाकिस्तानला परवानगी दिली जाईल. क्रीडा मंत्रालयाच्या सूत्रांची माहिती. 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान बिहारमधील राजगीरमध्ये हॉकी आशिया कप स्पर्धा होईल. पोर्तुगालचा फुटबॉलपटू डिओगो जोटा याचा कार अपघातात मृत्यू झालाय. लग्नाच्या 10 दिवसांनंतर दुर्घटना घडली आहे. स्पेनच्या जामोरा प्रांतात लॅम्बॉर्गिनी कारचं टायर फुटल्यानं हा अपघात झाला. आणि बातम्यांचा वेगवान आढावा पूर्ण झाला. यासोबत